नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सुपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। जय जय सुसंवेद्या आत्मरूपा। देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो। म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणाचा आपण विचार करत आहोत। कोणत्याही कार्याला प्रारंभ करायचा असेल, समाप्तीपर्यंत ते कार्य निर्विघ्नपूर्वक पार पडायचं असेल तर याकरिता जो अनुकूल व्यापार केला जातो, ज्यातून विघ्नाचं निवारण होतं, त्याला शास्त्रामध्ये मंगल असं म्हणतात। त्या मंगलाचे 3 प्रकार आहेत। सगुण किंवा निर्गुण परब्रह्माचा निर्देश करणं याला वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणतात। आपल्याकडे कनिष्ठ भूमिका धारण करून ज्ञान संपादन करण्याकरता जो अनुकूल व्यापार केला जातो, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः। त्यामध्ये प्रणिपात करणं हा नमस्काराचा एक मंगलाचा प्रकार आहे। आणि परमेश्वरापासून स्वतःचं किंवा स्वतःच्या शिष्याच्या कल्याणाची अपेक्षा करणं किंवा याचना करणं याला आशीर्वाद रूप मंगल असं म्हणतात। या सगळ्या मंगलाचा क्रमाक्रमाने आपल्याला विचार करता येतो। शास्त्र हे अधिकारी पुरुषाकरता प्रवृत्त झालेलं असतं। तसा जर आपण विचार केला तर 84 लाख प्रकारच्या जीवांपैकी किंवा 84 लाख शरीरं आहेत आणि या शरीरामध्ये आलेल्या सगळ्या जीवांचा विचार केला तर ब्रह्मज्ञान संपादन करण्याची योग्यता फक्त मानवी देहामध्ये आहे। किंबहुना स्वर्गात जरी एखादा व्यक्ती गेला तर त्याला भोग मिळतात, पण ब्रह्मज्ञानाचं आस्वादन करता येत नाही। किंवा एखादा व्यक्ती सत्यलोकामध्ये गेला तर सत्यलोकामध्ये जाऊन सुद्धा तो मुक्त होईल असं काही सांगता येत नाही। सत्यलोकामध्ये सात्विक गुणाचा प्रभाव असल्यामुळे मुक्तता मिळते, पण ती सुद्धा दुर्मिळच आहे। कारण अब्रह्मभुवना लोका पुनरावृत्ती नोर्जुन मामोपेत्य तो कोणत्याय पुनर्जन्मन विद्यते। किंवा ज्ञानोबाराय ब्रह्मदेवाचा विचार सांगत असताना असं म्हणतात, कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, परिपुनरावृत्तीच्या मापाशी गजाला। ब्रह्मदेवापेक्षा जास्त कोणी वाढू शकत नाही। मनोनी ब्रह्मेशाना परवते, वाढणे नाही जीवाते। जीवाने फार मोठी प्रगती जर केली पद संपादन करण्याची तर तो ब्रह्मदेवाच्या पदापर्यंत जाऊ शकतो, इतकाच अधिकार आहे फक्त। पण ते कोणतं? कर्मसंबंधाने जर वाढला तर। जर त्याने आत्मज्ञान संपादन केलं तर तो ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती माघा, असं 15व्या अध्यायामध्ये म्हटलंय बघा। ओलांडुनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती माघा, म्हणजे सत्य लोकामध्ये असणारं ब्रह्मदेवाचं पदही तो माघारी लावतो। पण परब्रह्मत्वाची प्राप्ती करायची असेल तर याकरता मनुष्य देहामध्ये आत्मज्ञान संपादन करावं। वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा ब्रह्मदेव झाला म्हणजे काय झाला? फक्त फरक एवढा आहे की ब्रह्मदेवाचा बारदाना मोठा आहे। म्हणजे ब्रह्मदेव एका ब्रह्मांडाचा जो मालक असतो ना, त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात। आपल्याकडे 7 खाली असणारे लोक मानले जातात आणि 7 ऊर्ध्व असणारे लोक मानले जातात एका ब्रह्मांडामध्ये। त्यामध्ये अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ हे खाली असणारे, म्हणजे आपल्याही खाली असणारे सगळे आकाशामध्येच राहतात। आणि वरती भूरलोक, भुवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक। त्या सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव राहतो आणि त्या ब्रह्मदेव या 14 भुवनाचा मिळून एक जे ब्रह्मांड तयार होतं, त्या ब्रह्मांडाचा तो मालक असतो। मग एकच ब्रह्मदेव असं नाही, या सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांडी उदरी हरिहा बाळक नंदा घरी। किंवा अनंत ब्रह्मांडे रोमावळी ऐसी धेंडे। भगवंताच्या अंगावर असणाऱ्या एका रोमावर, रोम म्हणजे एक प्रकारचा केस, एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहे। म्हणजे परमात्म्याची व्यापकता किती मोठी असेल।
म्हणून तर विश्वरूप पाहिलं भक्तराज अर्जुनाने दिव्य दृष्टीच्या द्वारे, पण तिथे सुद्धा भय निर्माण झालं की नाही. इतका परमात्मा मोठा आहे, पण भाव जर असेल तर त्याला सारथी पण करता येतं. हा भाग वेगळा आहे. गुरुवारी एक राऊत बाबा उदाहरण सांगत असतात. एका ब्रह्मदेवाला अहंकार झाला. त्याने विचार केला, काय म्हणे देवाचं काम आपल्या पाठीमागं आलं, सगळ्या प्राणीमात्रांचं कर्म पाहायचं आणि त्यांना विशिष्ट प्रकारच्या देहाचा आकार द्यायचा. कारण ब्रह्मदेवाकडे निर्मितीचं खातं आहे ना. त्या ब्रह्मदेवाला अभिमान झाला की 2-4 दिवस आपणही काहीतरी, आता हिवाळ्याचे दिवस आहे तर एखाद्या सहलीचं आयोजन करून जाऊ पिकनिकला, असं ब्रह्मदेवाला वाटलं की आपण राजीनामा देऊ. आणि मग ब्रह्मदेवाने अर्ज लिहिला, सन विवी अर्जदार, आणि लगेच विनंती विशेष कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की, असं जे काय लिहायचं ते ब्रह्मदेवाने लिहिलं. स्वतःच्या नावापुढे मग खाली त्या पदव्या वगैरे लावल्या आणि मग त्याचे अर्ज तयार केला. आणि ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण हा अर्ज भगवान महाविष्णूच्या समोर प्रकट करावा आणि देऊन टाकावा, सुट्टी घ्यावी. ते रस्त्याने चालले तर एक बाई उंटाचा कळप घेऊन येत होती आणि ते उंटाची रांग ती कुठपासून प्रारंभ झाला आणि कुठे संपते आहे याचा काही थांगपत्ता लागेना. मग आता मनुष्याला कुतूहल असतं बघा. सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीला काही घेणं देणं नसतं, पण कुतूहल फार असतं. आता रस्त्याने एखादा व्यक्ती चालला आणि गर्दी झाली ना, काही नाही, तिकडं मस्तपैकी सुंदर ध्यान सुरू असतं, पण तरी तो गर्दीमध्ये पाहून येतो काय चालू आहे. तिथं काय नाही, सर्पाचा खेळ चालू असतो, पण त्याला ते कुतूहल असतं. तसं ब्रह्मदेवाने विचारलं की बाई तू कोण आहे, एवढे मोठे उंटाचे कळप घेऊन तो चालले आणि प्रत्येक उंटाच्या अंगावर पेट्या होत्या, मोठ्या मोठ्या पेट्या. मग तिला विचारलं, तिने सांगितलं मी भगवंताची दासी आहे. मग या उंटाच्या अंगावर पेट्या, त्याच्यामध्ये काय आहे म्हणे, या ब्रह्मांडामध्ये कोणता तरी एक वेडा ब्रह्मदेव आहे आणि त्याला अशी बुद्धी झाली की आपण काही दिवस अर्ज द्यावा, राजीनामा द्यावा, तर त्याच्या जागेवर कोणाला बसवायचं. या सगळ्या उंटाच्या अंगावर ज्या पेट्या त्याच्यामध्ये ब्रह्मदेव आहे. देवाच्या मनात आलं तर यातलं एक काढतील आणि त्याच्या जागेवर ठेवतील. पण तुम्ही कुठं चाललात, त्याने काही नाही, मी सहज असा फेरफटका मारायला आलो होतो. आता काही नाही, मला भाव एवढा सांगायचा आहे की या सृष्टीमध्ये किती ब्रह्मदेव आहे आणि किती ब्रह्मांड आहे हे सांगता येत नाही. ब्रह्मदेवाची जरी पदवी प्राप्त झाली तरीसुद्धा मुक्त मात्र होता येत नाही. पुनरावृत्तीची या मापाशी झाला. फक्त एवढं ज्ञान मानवी देहामध्ये मृत्यूलोकामध्ये करता येतं. म्हणून तर देखोनी वाळवंटीचे सुख आस करीती ब्रह्मादिक, धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. याचा अर्थ असा आहे की मनुष्य देहामध्ये आले आहे आपण काही सामान्य अधिकारी नाही. ब्रह्मज्ञानाचा अधिकार परमात्म्याने आपल्याला दिला आहे. नरदेहीची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी बरं, म्हणजेच ब्रह्मस्वरूपतीची पदवी, ब्रह्मदेवाची नाही. सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार, हा एवढा शब्द असं एवढा नाही आहे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. म्हणून त्या अधिकाराचा वापर करून शहाण्या असणाऱ्या पुरुषाने आपल्या मुक्ततेकरता प्रयत्न करावा. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, या देहाचं प्रयोजन काय आहे, भगवत प्राप्ती. पहिल्यांदा ती करून घ्यावी. बाकीच्या गोष्टीनंतर केल्या काय आणि न केल्या काय त्याची काही अडचण पडत नाही. एका असणाऱ्या स्वामीनी किंवा मालकाने आपल्या नोकराला सांगितलं की बाजारात जा आणि घोडा विकत घेऊन ये, प्रवासाला आपल्याला काम येईल. त्याने पैसे घेतले, पण ते सांगितल्यापेक्षा थोडं अधिक डोकं लावणारा होता. त्याने विचार केला, पैसे तर दिलेलेच आहे, आता घोडा घ्यायचा म्हणल्यावर आपल्याला लगाम घ्यावाच लागेल की नाही. मग त्याने तो लगाम पहिल्यांदा विकत घेतला. घोडा आकाळला तर गेला पाहिजे, त्या घोड्याला आकळण्यासाठी लगाम विकत घेतला. नंतर विचार केला, घोड्याला आपल्याला खराडा खाऊ घालावा लागेल, त्याने तोबरा घेतला. पुढे गेल्यानंतर घोड्याच्या अंगावर बसावं याकरता रिकीप वगैरे ते काही घेतलं आणि सगळे पैसे खर्च करून टाकले तेवढ्या 3 गोष्टीमध्ये. सायंकाळी मालकाने विचारला, अरे घोडा आणला का. त्याने ते बसण्याचं आसन दाखवलं. म्हणे, अरे घोडा सांगितलं तुला, घोडा लगाम दाखवला. बावळटा, मी तुला घोडा विचारतो, गाढवा घोडा आणला का. त्याला सांगितलं, त्याने तोबरा दाखवला आणि मग घोडा, म्हणून सगळे पैसे खर्च करून गेले. अरे घोडा आणला असता तर या गोष्टी आपण वर्षाने, 2 वर्षाने, 3 वर्षाने पण घेतल्या असत्या. पण प्रवासाला घोडा महत्त्वाचा होता.
आता घोडा न आणल्यामुळे या 3 गोष्टी व्यर्थ आहे. तसं ब्रह्मज्ञान संपादन केलं तर मग बाकीच्या गोष्टी मिळाल्या काय न मिळाल्या काय काही अडचण नाही. पण बाकीचं सगळं संपादन केलं आणि ते मिळवण्यामध्ये आयुष्य सगळं खर्च होऊन गेलं तर मग हातामध्ये काय राहणार आहे. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रयत्न काय करावा. चिरंजीव पदातली शेवटची ओवी फार गोड आहे बघा. साधावया ब्रह्मज्ञान असंच आहे की नाही. मनुष्यदेही करावा प्रयत्न म्हणे एका जनार्दन आन उपाय असेना. या देहात आल्यानंतर ब्रह्मज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करावा. मग ब्रह्मज्ञान संपादन कोण करतं. ज्याच्या जीवनामध्ये निष्काम कर्म निष्काम उपासना झाली आहे, ज्याचं शुद्ध पुण्य उदयाला आलेलं आहे, अशाच पुरुषाला अथातो ब्रह्मजिज्ञासा. ज्याच्याकडे आपण शास्त्रामध्ये सांगतो ना, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे साधन चतुष्टय संपन्नता आहे. त्यानंतर जो श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधनम या साधनामध्ये प्रवृत्त होतो तो या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. जरी मनुष्य देहामध्ये आलेले विषयी पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त असेल तर या 4 मुक्त हा कृतकृत्यतेला प्राप्त झाला. म्हणून तो शास्त्र अध्ययन कौतुकाने करेल, पण त्याने केलंच पाहिजे अशी काही त्याला शास्त्रीय विधान सांगत नाही. पामर आणि विषयी या शास्त्राचे अधिकारी नाही. फक्त मुमुक्षु ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे, सामान्यसुद्धा इच्छा नाही, तीव्र इच्छा. जसा एखादा व्यक्ती भोवऱ्यामध्ये सापडला तर तो बाहेर पडण्याकरता आटोकाट प्रयत्न करतो, तसा जो या देहात आल्यानंतर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, त्याला तीव्र मुमुक्षु असं म्हणतात. आणि त्याच्यासाठी मग अथातो ब्रह्मजिज्ञासाही त्याला निर्माण होते. कारण ब्रह्मज्ञानाशिवाय आपण लाखो जरी प्रयत्न केले तरी आपल्या जीवनातलं दुःख कायमचं निवृत्त होऊ शकत नाही आणि परमानंदाची प्राप्तीसुद्धा होऊ शकत नाही. व्यवहारातला आपण किती श्रीमंत व्यक्ती घेतला, किती श्रीमंत, तरी पण तो समाधानाला प्राप्त झाला असं मात्र म्हणता येत नाही. आणि अध्यात्मातला पहिल्या पायरीवर असणारा साधक जरी घेतला तरी तो आपल्या जीवनामध्ये समाधानाची वाटचाल करू शकत असतो. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, व्यवहारातला शिखरावर गेलेला व्यक्ती आणि परमार्थामध्ये पहिल्या पायरीवर असणारा साधक यांचीसुद्धा बरोबरी होऊ शकत नाही. इतका पारमार्थिक व्यक्तीचा अधिकार मोठा आहे. म्हणून त्याला ती काय होती, ब्रह्मजिज्ञासा निर्माण होते आणि मग त्याच्याकरता संत किंवा शास्त्र प्रवृत्त होतं. ज्ञानोबाराय अशा साधकाला ब्रह्मप्राप्तीशिवाय पर्याय नाही, पण ते ब्रह्म अवाङ्मनस गोचर आहे. शब्दाने त्याचा उल्लेख करता येत नाही, पण श्रुतीने मात्र त्याच्या नावाचा उल्लेख केला. त्याला नाव दिलं आहे ओम मित्येकाक्षरम ब्रह्म. त्याला ओम असं म्हणतात. तस्य वाचकः प्रणवः तस्य नाम तस्य परब्रह्मणः वाचकः प्रणवः. त्या परब्रह्माचा प्रणव ओंकार हा वाचक आहे आणि ते परब्रह्म त्या शब्दाचं वाच्य आहे. मग अशा परब्रह्माची प्राप्ती करून द्यायची तर त्या बाबतीमध्ये कोणतं इंद्रिय कोणत्याही प्रकारचं प्रमाण सक्षम नाही. बघा, आपण इंद्रियांनी विषय पाहू शकतो, आपल्या असणाऱ्या बुद्धीने एखाद्या पदार्थाला जाणू शकतो किंवा आपण एखादा अनुमान करू शकतो, मनाने एखाद्याचं मनन करता येतं. पण परब्रह्म वस्तू मात्र अशी आहे की ज्या बाबतीमध्ये मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया की रजोगे काय होईल. मग अशा सूक्ष्म परब्रह्माची प्राप्ती करून द्यायची असेल तर याकरता श्रुती मातेनं उपाधीचा स्वीकार केलेला आहे. तेथ उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिव्हा, मग नामरूपाचा वडंबा करीती वाया. विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये त्या उपाधीचं लक्षण आलं आहे बघा. जी आपण वेगळी राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते ना, त्याला उपाधी असं म्हणतात. तिथं उदाहरण दिलं आहे कर्णशष्कल्य व छिन्न आकाश. कठीण शब्द आहे थोडासा, पण तिथं वापरला आहे शास्त्रामध्ये. हे आपला कान आहे की नाही, याला कर्णशष्कुली म्हणतात. शष्कुलीचा मराठी अर्थ आहे करंजी. जशी करंजी तयार केली जाते की नाही, तसा आपला कानाचा आकार असतो.
या कर्ण षष्कोल्यवच्छिन्न शास्त्रातला शब्द येतो, मलाही उच्चारायला कठीण जातोय. मग असा जो त्याच्यानुसार जे आकाश आहे, रिकामी पोकळी जागा आहे की नाही आतमध्ये, याने व्यापलेली जागा त्याला श्रोत्रेंद्रिय असं म्हणतात. यामध्ये ते कर्ण आणि षष्कुली वेगळे राहून श्रोत्रेंद्रियाचं आपल्याला ज्ञान करून देते की नाही, म्हणून श्रोत्रियेंद्रियाचं ज्ञान करून देण्याकरता कर्ण षष्कुली ही उपाधी झाली. उपाधी असते, कधी कधी विशेषण असतं. काळा घोडा, यामध्ये काळा रंग विशेषण आहे, घोडा हा विशेष आहे आणि काळा घोडा विशिष्ट आहे. मग आता तो काळा रंग जो आहे ना विशेषण, तो वेगळा राहत नाही, तो आपल्या सहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतो, म्हणून त्या काळ्या रंगाला विशेषण म्हणतात. आणि कर्ण षष्कुली त्याला मात्र उपाधी असं म्हणतात. तसं जग हे परमात्म्याचं ज्ञान करून देतं, म्हणून जगाच्या बाबतीमध्ये त्याला उपाधी असं म्हणतात. मग त्या उपाधीमध्ये प्रकार आहे, एक कार्याची उपाधी आहे, एक कारणाची उपाधी आहे. ज्याप्रमाणे जगत दिसतंय तर हे कार्य आहे, आणि या जगताचं कारण माया आहे, त्याला कारण असं म्हणतात. म्हणून माया ही कारण उपाधी आहे आणि जगत हे कार्य उपाधी आहे. असं उपाधीचं संबंध घेऊन मग आपल्याला उपहित चैतन्याचं ज्ञान करून दिलं जातं. याला शास्त्रामध्ये अध्यारोप आणि अपवादाची प्रक्रिया असं म्हणतात. काल आपण विचार पाहिला, सूक्ष्म वस्तूचं ज्ञान करून देण्यासाठी एखाद्या स्थूल वस्तूचा विचार करावा लागतो. ज्ञान करून द्यायचं आहे सूक्ष्माचं आणि संबंध घेतला आहे स्थूलाचा. का? कारण मनुष्याची बुद्धी स्थूल आहे आणि मग स्थूल बुद्धीच्या पुरुषाकरता सूक्ष्म पदार्थाचं ज्ञान करून द्यायचं असेल तर मग क्रमाक्रमाने त्याचा अधिकार बघून सांगावं लागतं. म्हणून श्रुतीने सगळ्या मानवमात्राचा विचार करून तुम्हाला जे जगत दिसतं आहे ना, मग या जगताचं अधिष्ठान कोण आहे, ते अधिष्ठानाला परब्रह्म असं म्हणतात. कारण शास्त्रातला सिद्धांत असा आहे की निरधिष्ठान भ्रम होतच नाही. जर एखादा पदार्थ तुम्हाला ज्ञात होत असेल तर नियम असा आहे, पदार्थ दिसतो तर त्याची उत्पत्ती मानावी लागते, आणि उत्पत्ती मानायची म्हटली की त्याचं कारण सांगावं लागतं. तुम्हाला मातीचा घट दिसत असेल तर माती मानावीच लागेल. कार्य दिसतं आहे आणि तुम्ही कारण मानणार नाही तर चालणार नाही. गुरुहरी मारुती बाबा सांगतात, काही काही ते मुलं असतात ना, आपल्याला रस्त्याने जाताना दिसतात, ते भीक मागतात. गाडी उभी राहिली की ते पुढं येतात. मग त्याला विचारतात काही काही माणसं, का बाळा कुठला आहे तू, तुला काही घर वगैरे, गरीबाला कसलं आलं घर म्हणे. बरं ठीक आहे, घर नाही तर नाही म्हणे. मग काही बहीण भाऊ, गरीबाला कसले बहीण भाऊ, म्हणून मग आई वडील, गरीबाला कसले आई वडील, असं होतं का कधी? अरे आई वडील तो दिसतो आहे, याचा अर्थ तुझे आई वडील तर मानले पाहिजे ना, का तो असं सरळ आकाशातूनच आला आहे, असं काही होऊ शकत नाही. ज्या अर्थी मुलगा दिसतो आहे याचा अर्थ आई वडील त्याचं कारण मानावं लागतं. तसं जगत दिसतं आहे की नाही, मग त्याचं कारण मानावं लागतं. मग जगताचं कारण कोण आहे, हे अध्यापदाकरता विस्तार थोडासा. जगताचं कारण कोण आहे हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रकार, अनेक विद्वान पुरुष प्रवृत्त झाले. त्यामध्ये काही नास्तिक शास्त्रकार आहे तर काही आस्तिक आहे. नास्तिक म्हणजे जे वेदाची निंदा करतात, वेदाला प्रमाण मानत नाही, त्यांना नास्तिक असं म्हणतात. नास्तिको वेदनिंदकाः, ते वेदाची निंदा करणारे असतात, ते मानत नाही. पण वेदाचं प्रमाण मानतात, त्यांना आस्तिक शास्त्र असं म्हणतात. ते पुढे येणार आहे. देखा षड दर्शने म्हणेपती, त्यामध्ये सांख्य योग आहे, न्याय वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. त्यापैकी उत्तरमीमांसा शास्त्रालाच वेदांत असं म्हणतात. मग सगळ्या शास्त्रांनी संगती सांगितली, त्यापैकी त्या नैयायिकांनी म्हणजे न्यायशास्त्रांनी संगती सांगितली. त्यामध्ये त्यांनी जगताच्या कारणाकरता आरंभवाद मानलेला आहे. गुरुवर्य मारुती बाबा ना पंचदशीमध्ये सगळे सांगत असतात बघा. आरंभवादामध्ये ते असा क्रम मानतात. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रलय झाला की या संपूर्ण जगताचा नाश होत नाही, या जगताचे काही परमाणू शिल्लक राहतात आणि ते नष्ट होत नाही. मग ते परमाणू ईश्वराच्या इच्छेनं एकत्र येतात. परमाणू एकत्र येऊन मग त्यांचं द्विणुक त्रिणुक असं होऊन मग सृष्टी निर्माण होते. याच असणाऱ्या प्रक्रियेला ते आरंभवाद म्हणतात. हा झाला नैयायिकांचा जगताच्या कारणाविषयी. त्यानंतर सांख्यशास्त्र आहे, ते परिणामवाद मानतात. ते असं म्हणतात,
या जगताच्या उत्पत्तीला प्रकृती स्वतंत्र कारण आहे. आणि प्रकृतीच्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की प्रकृतीचाच परिणाम म्हणजे जगत आहे. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे दूध, त्या दुधापासून दही तयार होतं की नाही, मग दुधाचा परिणाम काय झाला? दही. तसं प्रकृतीचा परिणाम काय झाला? जगत. पण ही संगती का मानता येत नाही? कारण प्रकृती जड आहे आणि जड कोणाला कारण ठरत नसतं, म्हणून ते मानता येत नाही. त्यांची संगती अशी आहे, पूर्वरूपम परित्यज्य अवस्थांतरापत्तीही परिणामः, म्हणजे पूर्वरूपाचा परित्याग करून नवीन अवस्था प्राप्त होणं याला परिणाम असं म्हणतात. जर आपण ब्रह्माचा परिणाम जगत मानलं तर काय अडचण येईल माहिती आहे का? सगळं ब्रह्म नष्ट होऊन जाईल. कारण दुधाचा परिणाम दही मानलं तर आता ते दही चहा करता उपयोगी येत नाही. कारण परिणाम झाला की परिणाम झाला म्हणजे कार्य झालं तर कारण नष्ट होत असतं. आणि जर ब्रह्म कारण मानून जगत परिणाम मानला ब्रह्माचा, तर मग ब्रह्म नष्ट होऊन जाईल आणि ब्रह्मज्ञान संपादनामध्ये पुरुषार्थ राहणार नाही. म्हणून त्या ब्रह्माचा परिणाम जगत मानता येणार नाही. मग त्यानंतर वेदांत शास्त्राने संगती सांगितली विवर्तवादाची. एक आहे आरंभवाद, दुसरा आहे परिणामवाद आणि तिसरा आहे विवर्तवाद. विवर्तवादाची संगती खूप चांगली आहे. त्यामध्ये पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम, काय शब्दगोड आहे, पूर्वरूपाचा परित्याग न करता, म्हणजे मूळ कारण जशास तसं राहणं, फक्त त्या कारणावर अवस्थांतर भानमा, अवस्थांतराची प्राप्ती नाही सांगितलं, फक्त त्यावर एखाद्या विशिष्ट अवस्थेचं भान होणं याला विवर्त असं म्हणतात. ज्याप्रमाणे सोनं सोनंच आहे, पण सोन्याने सोन्याच्या पूर्वरूपाचा परित्याग न करता अलंकाराच्या रूपाने फक्त दिसणं याला विवर्तवाद असं म्हणतात. म्हणजे सोन्यामध्ये काही उणेपणा तर झालाच नाही, पण अलंकार झाला की नाही. पण तुम्ही असं म्हणू नका की अलंकार म्हणजे सोनं आहे, सोन्यापेक्षा अलंकाराला वेगळी सत्ता नाही, हे सांगण्याचं विवर्तवादाचं लक्षण आहे. मग आता ब्रह्माच्या ठिकाणी जगताचं अवस्थांतर भान झालं, मग हे भान झालं, दिसू लागलं, मग याला कारण काय? ब्रह्म तर असंग स्वरूपाचं आहे, ब्रह्माचं असंगत्व कायम ठेवायचं आणि जगताची संगती सांगायची. याकरता शास्त्रांनी अतिशय दयाने ओतप्रोत होऊन मध्यंतरी मायेची संगती सांगितली. बघा, असंग आहे परब्रह्म, असंग असणाऱ्या परब्रह्मापासून काहीच निर्माण होऊ शकत नाही. मग त्या असंग परब्रह्माला लागली उपाधी मायेची. म्हणून तर वेदांत शास्त्र परमात्म्याला जगताचं ते आदी कारण आहे, आद्यापदाने त्याचा निर्देश करतं, जन्माद्यशयतः. मग तुम्ही संगती स्वतःच्या मनाने सांगता का? नाही, वेद प्रतिपाद्या. जगताचं कारण परब्रह्मच आहे, विवर्तोपादान कारण आहे, असं वेदांनी प्रतिपादन केलं आहे. थोडासा विस्तार. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सगळ्यात मोठं प्रबल प्रमाण काय असेल ज्ञानाचं साधन, तर त्याला वेद असं म्हणतात. बरं, प्रामुख्याने प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञानाकरता जे साधन असतं त्याला प्रमाण असं म्हणतात. आणि त्या प्रमाणामध्ये 6 प्रमाणं मुख्य मानले जातात. पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण, दुसरं आहे अनुमान प्रमाण, तिसरं आहे शब्द प्रमाण, नंतर आहे काय उपमान प्रमाण, नंतर आहे अनुपलब्धी प्रमाण आणि एक आहे अर्थापत्ती प्रमाण. या काहींनी 2 प्रमाण मानली, काहींनी 4 मानली. वेदांत शास्त्रामध्ये मात्र 6 प्रमाणं मानली. प्रत्यक्षाने कधी कधी आपल्याला ज्ञान होतं, पण प्रत्यक्षाने ज्ञान होतंच असं नाही, कधी कधी आपल्याला अनुमान करावं लागतं. समजा उदाहरणार्थ आपल्याला इंद्रियाने ज्ञान होतं की नाही एकमेकाचं, हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. अक्ष म्हणजे इंद्रिय, इंद्रियाच्याद्वारे ज्ञान होतं, हे आहे आपलं प्रत्यक्ष प्रमाण. कधी कधी अनुमानाने अंदाजाने ज्ञान होतं. हे तोरून डोंगरावर धूर दिसतो आहे तर आपण काय म्हणतो, तिथे अग्नी लागलाच आहे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, तर ते वह्नीचं म्हणजे अग्नीचं ज्ञान झालं. याला धूर हे प्रमाण मानलं की नाही, म्हणजे धुरावरून आपण अग्नीपर्यंत गेलो, याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. पण हे प्रमाण सगळे काही बलवान नसतात. बलवान प्रमाण आहे शब्द प्रमाण. आपण आकाशामध्ये पाहिलं तर आपल्याला नक्षत्र तारका दिसतात, बरोबर आहे ना. पण नक्षत्र तारकांचा आकार पाहिला की छोटा दिसतो आपल्याला.
पण जेवढा नक्षत्र तारकांचा आकार आपल्याला दिसतो तेवढाच तो असतो का? नाही. मग तिथं आपल्याला खगोलशास्त्र प्रमाण मानावं लागतं. म्हणजे खगोलशास्त्राचा अभ्यास करतात ते म्हणतात तुम्हाला जेवढे सप्तऋषी दिसतात ना आकाशामध्ये तेवढा त्यांचा आकार नाही, उलट ते खूप दूर आहेत, प्रकाशमान आहे. जास्त दूर असल्यामुळे त्यांचा आकार आपल्याला लहान दिसतो. त्यांचा आकार एवढा नाही, फार मोठा विशाल आकार आहे. मग त्यांच्या विशाल आकाराचं जे आपल्याला ज्ञान झालं ते प्रत्यक्षाने झालं का? नाही. अनुमान प्रमाण आहे? नाही. ते आपण खगोलशास्त्रातलं शब्द प्रमाण मानलं आहे. मग सगळ्या त्या 6 प्रमाणामध्ये बलवान प्रमाण कोण असेल तर शब्द प्रमाण, आणि सगळ्या शब्द प्रमाणामध्ये सगळ्यात चांगलं कोण असेल तर वेद. म्हणून शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणम प्रबलम विना न नश्यती न वेदांतात प्रबलम मानम ईक्षते. धर्म, त्याच्यानंतर ब्रह्म, ते पाप पुण्य, यामध्ये अपौरुषे जे वाक्य असतं त्याला वेद असं म्हणतात. वेद हे कोणत्या पुरुषापासून तयार झाले नाही, कारण पुरुषापासून जे जे तयार होतं त्यामध्ये 4 दोष असतात. मानवाच्या बुद्धीमध्ये 4 दोष आहे. पहिला आहे भ्रम, त्याला संशय असं म्हणतात. नंतर आहे प्रमाद, त्याला अनवधानता म्हणतात. पुढे आहे विप्रलिप्सा, त्याचे 2 अर्थ होतात. एक तर लोभाने संपन्न असणं किंवा फसविण्याची बुद्धी असणं, भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा. आणि चौथा मानवाचा दोष आहे बुद्धीतला कर्णापाटव. जर त्याला आजारी वगैरे पडला तर त्याच्या इंद्रियामध्ये शैथिल्य येतं किंवा इंद्रियांच्या सामर्थ्याचा अभाव होतो, याला कर्णापाटव असं म्हणतात. म्हणून मानवाच्या बुद्धीतलं ज्ञान हे अचूक नाही होऊ शकत, कारण कधी कधी मानवाला भ्रम होऊ शकतो. चालला आहे आणि होती रज्जू म्हणजे दोरी, दिसला त्याला सर्प आणि तो इतरांना सांगू लागला तिकडे जाऊ नका बरं, तिथं फार मोठा भुजंग बसलेला आहे. मग आता याला भुजंगाचं ज्ञान झालं हे खरं आहे का? नाही. यामध्ये त्याला भ्रम झालेला आहे. म्हणजे मनुष्याचं ज्ञान भ्रमाचं असू शकतं. कधी कधी मानव प्रमाद करतो, अनवधानता असते, मग प्रमादाचं ज्ञान होतं. कधी कधी त्याला ऐकू कमी येतं, शब्द जर ऐकू कमी आला की मग त्याला ते वेगळंच वाटतं आहे, ते कर्णापाटव त्याला म्हणतात. आपण सांगितलं एक, दुसरंच तो काहीतरी करतो. मी एका ठिकाणी मला आत्ता अनुभव आला, मी म्हटलं मी तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे. ते लोक म्हणले वा वा घ्या ना दक्षिणा. मग म्हणजे मला घ्यायचं होतं दर्शन, त्यांनी ऐकली दक्षिणा. कर्णापाटव त्याला म्हणतात. मला आत्ता अनुभव आला या गोष्टीचा 2-4 दिवसापूर्वी. राव मी तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे, त्यांनी दक्षिणा ऐकली, दिली तशी त्यांनी मला. ते सगळे माझ्यापेक्षा मोठे होते पण दिली मला दक्षिणा. म्हणजे कर्णापाटव होऊ शकतो की नाही लोकांमध्ये. नंतर आहे विप्रलिप्सा. विप्रलिप्सामध्ये आपलं चुकलं तरी आपण जसे फसलो तसं आपण इतरांनाही फसविलंच पाहिजे, असं काही काही लोक करतात. ते आता कायमचंच उदाहरण तुम्ही ऐकता, मी पण ते ऐकलेलं आहे. ते विद्यार्थ्यांची सहल निघाली की नाही डोंगरावर, जे विद्यार्थी अभ्यासात मागं असतात ते नियोजनात पुढं असतात बघा. त्यांनी सहलीचं आयोजन केलं, सहलीचं, आणि डोंगराच्या माळ रानावर सहल गेली. त्या सहलीवर गणपती बाप्पाला विराजमान केलं होतं. गणपतीचं वर्णन आहे लंबोदर, ज्यांचं उदर फार मोठं आहे. मग आता उदर मोठं असेल तर नाभिस्थान खोल असणार ना. मग त्या गणपतीचा पुजारी थोडासा उदास, फार लक्ष देऊन काही तो स्नान घालत नव्हता, म्हणून त्या नाभीच्या प्रदेशामध्ये पाणी साठायचं, तिथं गारवा निर्माण झाला. ज्याच्या अंगात विष असतं ते विष त्या प्राण्याला जाळतं. म्हणून जिथं ओलावा असेल ना तिथं सर्प जाऊन राहतो, किंवा ओलावा असेल तर मग विंचू तिथं जाऊन राहतो, कारण त्या अंगातलं विष त्याला जाळतं. आणि त्या नाभीमध्ये मग विंचू जाऊन बसला. मग आता या विद्यार्थ्यांनी दर्शन करावं, गणपती बाप्पा मला सद्बुद्धी दे, परीक्षेला चांगले मार्क पडू दे, असं त्यांनी प्रार्थना करावी की नाही. पण तो खोडकर होता, अभ्यासाला मागं पण खोड्यात पुढं, असं हे करण्यामध्ये. पण तो पुढं गेला, त्याने दर्शनही केलं आणि गणपतीच्या नाभीमध्ये आपलं बोट घातलं. परिणाम प्रसाद मिळाला. विंचवाने दंश केला, त्याने असा हात झटकला. झटकल्याबरोबर मागच्या विद्यार्थ्याला अथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्याला मागच्या विद्यार्थ्याला जिज्ञासा निर्माण झाली की याने हात झटकला आहे तर नेमकं काय झालं बा, जिज्ञासा निर्माण झाली की नाही. आता त्याला तो फसला होता ना, विप्रलिप्सा त्याला म्हणतात.
आपण चुकलो आहे असं म्हणावं, दंश झाला, लोक बरं झालं खोड मिळली तुझी. पण त्यांनी सांगितलं बापरे काय गार हवा येते, वा काय AC फिट केला देवाने जबरदस्त म्हणे. मग दुसऱ्याने पण हात टाकला. बाकीचे सर पाठीमागच होते, हा पुढं गेला होता. दुसऱ्याने हात टाकला आणि त्यालाही वेदना झाल्या. यांनी त्याचं तोंड दाबलं. सांगायचं नाही कोणाला, हा प्रसाद गुरुजीपर्यंत गेला पाहिजे म्हणे. याला विप्रलिप्सा म्हणतात. म्हणजे स्वतः फसलेला आहे, दुसऱ्यालाही फसवायचं आहे की नाही. म्हणजे मनुष्याच्या बुद्धीमध्ये हे दोष असू शकतात. हे दोष मानवाच्या बुद्धीत आहे. म्हणून जेवढे जेवढे मानवाने ग्रंथ तयार केले, ग्रंथ नाही म्हणता येत, पुस्तकं. हल्लीच्या काळामध्ये विद्यार्थी खूप कादंबऱ्या वगैरे वाचतात की नाही, त्यांना असं वाटतं हे कीर्तनामध्ये सांगायला काम येईल. पण जेवढे जेवढे पुस्तकं कादंबऱ्या मनुष्याने तयार केले आहे, त्या वाचण्यामध्ये आपण आपल्या जीवनातला वेळ घालू नये. आपण वाचावं काय, एकतर आपण अपौरुषेय वाङ्मय वाचावं किंवा संत वाङ्मय वाचावं. संतांना प्रमाण मानणारे महापुरुषांचे ग्रंथ वाचावे. कारण का त्यामध्ये दोष येण्याची शक्यता नाही. नाहीतर मग भ्रम आहे, प्रमाद आहे, कर्णापाठव, विप्रलिप्सा यांच्या वाङ्मय वाचण्यामध्ये मनुष्याने आपला वेळ घालू नये. बघा, त्यातून काही मिळत नाही. वृथायु क्षपणम भवेत, व्यर्थ आपला आयुष्याचा नाश होऊन जातो. म्हणजे मनुष्याच्या बुद्धीत हे दोष आहे आणि हे दोष वेदात नाही. म्हणून आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण मानलं जातं वेदाला. विदेशामध्ये आपण पाहिलं तर काही त्या ठिकाणी तत्त्वज्ञानी झाले महात्मे, पण आपण केलेला विचार याला प्रमाण काय आहे याची सत्यता त्यांना पडताळता येत नाही. पण ती सत्यता मात्र आपल्या भारत देशामध्ये आपल्याला अडचणच नाही. म्हणून आपलं असणारं ज्ञान याच्या बाबतीमध्ये श्रुती मतस्तर्कोनुसंधीयता आणि श्रुतीच्या अनुकूल तर्क करावा या संबंधाने श्रुतीला प्रबल प्रमाण मानलं आहे. वेदात आलं की मग ते खरं आहे. म्हणून वेद अपौरुषेय आहे आणि अपौरुषेय शब्दराशी असणारा वेद तो परब्रह्माचं ज्ञान करून देतो. उपनिषदामध्ये प्रमाण आलं आहे की परब्रह्म हे जगताचा आदी कारण आहे. आणि प्रमाण असं आहे, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत्पर्यंत विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति म्हटलं आहे की नाही. यतः जन्माद्यस्य यतः म्हणणं काय आणि यतो वा इमानी भूतानी जायन्ते म्हणणं काय, अर्थ एकच आहे की नाही. असंग असणाऱ्या परब्रह्मापासून माया नावाची उपाधी लागली की त्याला ईश्वरत्व संज्ञा येते आणि मग त्या ईश्वराला संकल्प होतो, एकोहम बहुश्याम प्रजा एय एकाकी न रमते. त्याला एकट्याला करमत नाही, त्याला संकल्प निर्माण होतो. असंग परब्रह्माला नाही संकल्प. माया उपाधी लागली की परब्रह्माला ईश्वर हे नाव येतं आणि मग ईश्वराचा संकल्प होतो की मी एकाकी न रमते, एकोहम बहुश्याम, मी एकटाच आहे, मी अनेकत्वाने व्हावं, एकले न कंठेची, म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने, गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, ऐसा लागविया माया सूत्रधारी. आला की नाही शब्द, ऐसा लागविया माया सूत्रधारी, माया नावाचं सूत्र धारण करणारा सूत्रधार आहे हा. आणि मग माया उपाधी शक्ती धारण केली की अघटित घटना पटीयसी माया, ती माया सर्व काही निर्माण करू शकते. मग माया उपाधीचा अंगीकार करूनच परमात्मा या जगताला निर्माण करतात किंवा जगत निर्माण होतं. मग आता मायेपासून झालं तर माया जगताचं परिणामी कारण आहे. ईश्वर मायेच्या संबंधाने आणि स्वतःच्या संकल्पाच्या संबंधाने अभिन्न निमित्तोपादान कारण आहे आणि ब्रह्मस्वरूपाचा बदल न होता त्यावर जगत भासतं आहे. म्हणून ब्रह्मजगताचं विवर्तोपादान कारण आहे. कारण 3 सांगितले. माया कारण आहे तर ते परिणामी उपादान कारण आहे. उपादान कारण कशाला म्हणतात, ज्याचा कार्यात प्रवेश असतो, ज्याच्या वाचून कार्य राहू शकत नाही त्याला उपादान कारण असं म्हणतात. जसं घट हा मातीपासून तयार होतो, मग घट या कार्यामध्ये मातीचा प्रवेश आहे आणि माती वाचून घट काही राहू शकत नाही, म्हणून घट नाव या कार्याचा माया हे काय, आपलं माती काय आहे, परिणामी उपादान कारण आहे. आणि जे फक्त उत्पत्तीला कारण ठरतं
त्याला निमित्त कारण असं म्हणतात. जसं मातीपासून घट तयार झाला की त्याला कुंभार कारण आहे ना, पण तो फक्त कार्य उत्पत्ती करतात, त्याला निमित्त कारण असं म्हणतात. निमित्त कारण फक्त उत्पन्न करतं, ते नंतर राहिलं काय न राहिलं काय काही फरक पडत नाही. गुरुवारी मारुतीबा म्हणतात, अरे कुंभार हा निमित्त कारण आहे, कारण तो काही त्या घटामध्ये जाऊन बसू शकत नाही. घटात जाऊन बसला तरी तो काही उपादान कारण होत नाही, कारण त्याचा कार्यप्रवेश आहे की नाही, घटात जाऊन नाही बसत त्याने, तो निमित्त कारणच आहे. हे झालं परिणामी कारण, निमित्त कारण. आणि तिसरं आहे विवर्तोपादान कारण. मायेपासून जगत झालं, मायेला परिणामी उपादान कारण म्हणा. ईश्वराचा संकल्प सहाय्य झाला म्हणून ईश्वर अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, मायेसंबंधाने स्वतःच्या संकल्पाने. आणि ब्रह्म मात्र विवर्तोपादान कारण. असं वेद प्रतिपाद्या. मग वेद हा परमात्म्याचं ज्ञान करून देण्याकरता प्रवृत्त झाला. वेदामध्ये दोष नाही, वेद शुद्ध आहे म्हणून तो शुद्ध ब्रह्माचं ज्ञान करून देऊ शकतो. वेदाला सर्वज्ञ कल्प असं म्हटलं आहे, जवळजवळ वेद सर्वज्ञ आहे. मग असा सर्वज्ञ असणारा वेदच आपल्याला स्वयंप्रकाश परब्रह्माचं ज्ञान करून देऊ शकतो. या वेद प्रतिपाद्या या पदामध्ये ब्रह्मसूत्रातलं शास्त्र योनित्वात अशा प्रकारची आपल्याला सूत्राची योजना करता येते. शास्त्रश योनी असं एक कारण आहे. शास्त्राचं जो कारण आहे, म्हणजे येण्याची पडवुनी वेद केला शहा नावो, शास्त्रसुद्धा त्याच्यापासून निर्माण झालं असा एक अर्थ. किंवा वेदातलं असणारं प्रमाण ज्याच्या ज्ञानाकरता कारण आहे म्हणून त्याला शास्त्र योनित्वात असं पण सूत्राची योजना पूर्वसूरींनी पण केलेली आहे. मग वेद परमात्म्याचं वर्णन करतो दोन प्रकाराने. एक आहे विधिमुखाने आणि दुसरं आहे निषेधमुखाने. परब्रह्म असं आहे, असं आहे असं सांगणं याला विधिमुखाने सांगणं असं म्हणतात. आणि परब्रह्म असं नाही, असं नाही हे सांगणं याला निषेधमुखाने सांगणं असं म्हणतात, किंवा अतत व्यावृत्ती रूपाने सांगणं असं म्हणतात. मग आता विधिमुखाने सांगितला परमात्मा कसा आहे, विज्ञानम आनंदम ब्रह्म, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हणून जे परब्रह्माला सच्चिदानंद म्हटलं जातं, हे परब्रह्माचं विधिमुखाने केलेलं वर्णन आहे. पण या वर्णनामधून सुद्धा परब्रह्माचं वर्णन होत नाही बरं, कारण हे वर्णन सापेक्ष केलेलं आहे. अमृतानुभवमध्ये याचा खूप विस्ताराने विचार आला की परब्रह्माला सत, चित आणि आनंद हे जे म्हटलं ना, हे त्याचं वर्णन नाही आहे. मग काय झालं, जगत हे असत आहे, परमात्मा असत नाही म्हणून परमात्म्याला तत्सापेक्ष सत म्हटलं आहे. जग हे जड आहे, परमात्मा तसा जड नाही म्हणून तत्सापेक्ष चित शब्द आला आहे. आणि दुःख आपल्याला अनुभवाला येतं तसा परमात्मा नाही, याकरता आनंद पदाची योजना केलेली आहे. असदाची ये व्यावृत्ती, सत म्हणू आली श्रुती, जडाची ये समाप्ती, चिद्रूप ऐसे दुःखाचे निसर्वनाशे, उरले ते सुख असे निगदिले निश्वासे प्रभूचेनी. अमृतानुभवामधलीच ओवी आहे, किती गोड सांगतात ज्ञानोपाराय. याला म्हणतात खरं तत्त्वज्ञान. म्हणजे परमात्म्याला सच्चित आनंद म्हटलं आहे, हे सुद्धा त्याचं नाव होऊ शकत नाही. विधिमुखाचं प्रतिपादन आहे ना, परमात्मा तसा तर अशब्दम, अस्पर्शम, अरूपम, अव्ययम असं म्हटलं आहे. तो शब्दाचा कोणत्या इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, पण तरीसुद्धा त्याला सच्चित आनंद का म्हटलं, जे तिन्ही काळामध्ये राहतं त्याला सत असं म्हणतात, जे सर्वांना जाणतं त्याला चित असं म्हणतात, जिथं दुःखाचा संबंध नाही त्याला आनंद रूपता असं म्हणतात. मग जगतामध्ये आपल्याला असद्रूपतेचा अनुभव येतो. जगत काही कायम राहत नाही बघा. उत्पत्तीच्या पूर्वी जगत नव्हतं, प्रतीतीला येतं तेव्हाच आहे, नाशानंतर राहणार नाही. मृगजळ भर दुपारी 12 वाजता दिसतं, सूर्योदयाच्या पूर्वी नाही आणि सूर्यास्तानंतरही नाही, फक्त मधल्या काळामध्ये ते प्रतीतीला येतं म्हणून त्याला सत्य असं म्हणता येत नाही. त्रैकाल बाध्यत्वम सत्यत्वम असं म्हटलं आहे. त्रिकालामध्ये त्रिकाल अबाध्यत्वम, तिन्ही काळामध्ये ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. जगत असत आहे, परमात्मा तसा नाही म्हणून त्याला सत असं म्हटलं. सत म्हणजे सत्य, जे कायमचं राहतं, तो आहे सत्य परमात्मा. सर्वांचं प्रकाशन करतो,
पण त्याच्या ज्ञानाकरता अन्य कोणाची गरज नाही, म्हणून त्याला चित असं म्हणतात. आणि पुढे शब्द आलाय आनंद, दुःखाचा संबंध नाही. बघा, यो वै भूमा तत् सुखम नाल्पी सुखम असती. नारद महर्षींना शोक झाला ना, छांदोग्य उपनिषदामध्ये कथा आलेली आहे. विचारसागरामध्ये संदर्भ आला, त्या ज्ञानाची परंपरा सांगत असताना भागवतामध्ये असा विचार आला की हंसरूप असणाऱ्या परमात्म्याने ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवाने चतुश्लोकी भागवत नारदांना सांगितलं. मग ते नारदांनी व्यासांना प्रतिपादन केलं, व्यासांनी शुकांना सांगितलं आणि शुकाचार्यांपासून ते परीक्षिताला मिळालं. अशी ज्ञानाची एक परंपरा आली. पण मग ज्या नारदांनी व्यासांचा मोह दूर केला, त्या नारदांनाही पुन्हा मोह झालेला स्वतः, त्यांनाही मोह झाला. मग त्यांना मोह झाल्यानंतर तो सनकादिकांनी दूर केला. उपनिषदामध्ये कथा आली आहे. तिथं तर 11व्या प्रकरणामध्ये बहुतेक पंचदशीच्या नारदांचा अधिकार सांगितला. स पुराण पंचवेदान शास्त्रान विविधानी च ज्ञात्वाप्य ज्ञात्मवित्वेन नारदोती शुशोचः असं म्हटलंय की नाही. म्हणजे सपुराण पंचवेदान, सगळ्या पुराणासहित सगळ्या वेदांचा शास्त्रांचा पूर्ण अभ्यास केला. फक्त ज्ञात्वाप्यनात्मवित्वेन म्हणजे आत्मस्वरूपाला जाणलं नाही. आणि म्हणून नारदांना फार मोठा शोक झाला. मग त्या शोकाचं निवारण सनकादिकांनी केलं आणि उपदेश काय केला? यो वै भूमा तत्सुखम नाल्पी सुखम असती. या अल्प विषयामध्ये सुख नाही, जे व्यापक परब्रह्म तत्व, ज्याला भूमा विद्या असं म्हटले, भूमविद्या, भूमा हे परब्रह्माचं नाव आहे. मग यो वै भूमा परब्रह्मचे सुखरूप आहे, असं त्यांच्या शोकाचं निवारण केलं. याचा अर्थ काय होतो आहे की फक्त परब्रह्म सुखरूप आहे आणि त्याची प्राप्ती झाली, जगतामध्ये दुःख अनुभवाला येतं आणि परब्रह्म तसं नाही, म्हणून त्याला आनंद असं म्हटलं आहे. विज्ञानम आनंदम ब्रह्म, म्हणजे विधिमुखाने सुद्धा प्रतिपादन केलं आहे. पण जर विधिमुखाने प्रतिपादन केलं तर चांगलं ऐका बरं आता. मग वेदाने जर परमात्म्याला सच्चिदानंद असं नाव ठेवलं असेल तर याचा अर्थ काय झाला? तो शब्द प्रमाणाचा विषय झाला. आणि शब्द प्रमाणाचा जर विषय झाला तर कोणाही प्रमाणा ओ निधी हा, म्हणजे तो प्रमाणात आला की प्रमेय होईल. मग तसं नाही, म्हणून वेदाने त्या बाबतीमध्ये विधिमुखाने प्रतिपादन जे केलं आहे ते सापेक्षतेनं केलं आहे. तो शब्द प्रमाणाचा सुद्धा विषय होत नाही. हे वेदाने प्रामाणिकपणाने कबूल केलं की ठावो न पवता जयाचा मनेसे मुरळली वाचा, किंवा अप्राप्य येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. म्हणून शब्द प्रमाण त्याचं प्रकाशन नाही करत, शब्द प्रमाण फक्त त्याचं सापेक्ष वर्णन करू शकतं. तो तर निरपेक्ष रवा श्रुती असं म्हटलं आहे. मग काय केलं? वेदाने विधिमुखाने प्रतिपादन केलं, तसं निषेधमुखाने सुद्धा प्रतिपादन केलं. आणि निषेधमुखाने प्रतिपादन करता करता परमात्मा जगत नावाचं कार्य आहे ना असा नाही, म्हणून एकदा नीतिपदाची योजना केली. जगताचं कारण असणारी माया ते परब्रह्म नाही. दुसऱ्यांदा नीतिपदाची योजना केली. न येती असं म्हणून दोनदाच फक्त वेदामध्ये नीती शब्द आला. बरं, तीनदा जर आला असता तर परब्रह्माची व्यावृत्ती झाली असती. म्हणून त्यांनी एका नीतिपदाने कार्याची व्यावृत्ती, दुसऱ्या नीतिपदाने कारणाची व्यावृत्ती करून कार्य आणि कारणाचा निषेध झाल्यानंतर सर्व निषेधावधीभूत जे राहतं त्याला परब्रह्म असं म्हणतात. म्हणून शास्त्राची ही प्रक्रिया आहे की एकाचा स्वीकार करायचा, तो झाला अध्यारोप, आणि ज्याचा अध्यारोप केला त्याचा पुन्हा निषेध करायचा, त्याला म्हणतात अपवाद. अध्यारोप अपवाद स्वीकार करून मग निष्प्रपंच असणारं परब्रह्म दाखवलं जातं. खरं असं आहे, जर आपण भ्रमनिवृत्त केला कार्य आणि कारणाचा, जे अवशिष्ट राहतं त्याला परब्रह्म असं म्हणतात. ज्ञानोबा उदाहरण देतात, जर आपण शेवाळ दूर केलं की पाणी प्राप्तच आहे ना. बाबुळीची सारावी हाते पाणी तवासे आईते अभ्रची जावे गगनते सिद्धचे की. किंवा जर आपल्याला लोणी प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोबा म्हणतात मग एक काम करा, पहिल्यांदा ताकाचा अंश दूर करा. जर तुम्हाला सोनं शुद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा त्यामध्ये असणारा हिनकस भाग जाळून टाका. तसं परब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर या उपाधीचा, दोन उपाधी कार्य आणि कारण यांचा निराश करा.
परब्रह्म शिल्लक राहतं. ताकाचे अंश फेडणे तयाचे नाव लोणी काढणे, चौखाची ये शुद्धी तोडणे कीडचे जेवी. आणि मग पुढे हा सगळा विचार आला आहे. मग जेव्हा कार्याचा आणि कारणाचा नाही नाही पदाने निषेध रूपाने त्यांची व्यावृत्ती केली जाते, मग जे परब्रह्म समोर शिल्लक राहिलं त्याचा श्रुती मात्र विचार सांगत नाही. आत्मा देखोनी उगा वेद ठेला. ज्ञान होत नाही वेदाला असं नाही आहे, ज्ञान होतं पण शब्दामध्ये मात्र सांगता येत नाही. उदाहरण दिलं आहे. एखादा मनुष्य, जुन्या काळातलं उदाहरण आहे, एका असणाऱ्या माता भगिनीचं जुन्या काळात ते पाणी शेंदावं लागायचं. दोर ती असणारी बादली आणि मग पाणी वरती काढायचं. मग त्यामध्ये ती नवीन असणारी सौभाग्यवती स्त्री, तिच्या लक्षात नाही आलं, तिच्या कानातलं ते झुंबर म्हणतात का, मग ते कानातलं सोन्याचा अलंकार पडला, चांगला मौल्यवान होता, पडला. तर मग तिच्या लक्षात आलं की आपल्याला तर घरी सासू बोलू शकते. मग तिने एका मनुष्याला विनंती केली, तेवढा म्हणे काढून द्या. तो पट्टीचा पोहणारा होता. पट्टीचा पोहणारा म्हणजे बुडी मारली तर कमीत कमी 5-6 मिनटं बाहेर नाही येणारा, पट्टीचा पोहणारा म्हणतात. आपली शाळेची पट्टी घेऊन पोहणारा असा नाही अर्थ घ्यायचा, पट्टीचा पोहणारा. त्याने जी त्या विहिरीमध्ये उडी मारली, कारण पाणी स्वच्छ होतं, त्याला तो अलंकार दिसला, जशी उडी मारली तसा अलंकार घेतला आणि ती वरून आवाज देते, सापडला का, सापडला की नाही. पण मला सापडला ही त्याला म्हणता येईल का आता, म्हणावं तर नाका तोंडात पाणी जाईल. तसं श्रुतीला परमात्मा दिसला, सांगा ना, सांगता नाही यार, निषेध सांगता येत नाही. हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे आणि न सांगता सुद्धा सांगता येतं. कसं ज्ञानोबारे 15व्या अध्यायामध्ये उदाहरण देतात. जुन्या काळातलं उदाहरण आहे. जुन्या काळामध्ये ते मुलीचं लग्न झालं, 8 वर्षा भवेत कन्या, 8 वर्षापर्यंत ती कन्या असते. आता जुन्या काळात लग्न लवकर व्हायचं, थोडं चांगलं आहे का, लग्न कन्येचं व्हायचं, पण ती मुलगी विशिष्ट वयामध्ये येत नाही तोपर्यंत माहेरी असायची. आणि मग एकदा त्याला समज आली की मग जिथं तिचं पूर्वी लग्न झालं आहे लहानपणात पाठवून दिली जायची, असा विधी असायचा. बाकीचा इतिहास आपल्याला माहिती नसतो, आपण काही पण ऐकतो कोणाचंही. मग तिचं लग्न झालं आणि योगायोगाने तिला घेण्याकरता, म्हणजे मोठी झाल्यानंतर तिचा पती आला, परिचय होता त्यात. मग आता त्या पतीचे काही मित्रही त्या गावातले होते, तेही त्याला भेटण्याकरता आले. आणि हिच्या असणाऱ्या मैत्रिणी त्याही तिच्यासोबत आल्या. आता जिचं लग्न झालं त्या सौभाग्यवती नववधूच्या पतीच्या विषयी माहिती जाणावी अशी त्या मैत्रिणींना खूप अपेक्षा असते. आणि जुना काळ मर्यादेचा, नाव काही घ्यायचं नाही. आता खूप सोपं झालं आहे, आता प्रगती आहे ना, आता अवघड आहे. जुन्या काळामध्ये नाव घ्यायचं नाही, कारण लज्जायमान काल होता, संकोच होता, मर्यादा होती, नाव तर काही घ्यायचं नाही. मग सगळ्या सख्यांनी विचारलं, का गं म्हणे तुझा पती कोणता यातला. म्हणे मग यात ज्या अर्थी तुम्ही विचारता या अर्थी तुम्ही माझ्या लग्नाला नव्हता. हो म्हणे, लग्नाला होतो ग, पण आम्हाला काही चांगलं पाहता नाही आलं, कारण फोटो वगैरे काही नव्हतेच. मग पती कोणता आहे तुझा, समोर तर 5-6 पुरुष बसलेले आहेत. मग ती सांगते, तो पहिल्या क्रमांकाचा आहे ना, तो माझा पती नाही. मग त्या विचारतात, तो दुसऱ्या क्रमांकाचा, तो नाही. असं करता करता 5-6 पुरुषांना ती नाही नाही असं म्हणते. आणि जेव्हा तिचा खरा पती समोर उर्वरित राहतो, शिल्लक राहतो, तेव्हा ती लज्जायमान होते. त्याच्याविषयी आहे असंही म्हणत नाही आणि काही सांगतही नाही. पण बाकीच्यांना कळतं, ज्या अर्थी सगळ्यांची व्यावृत्ती केली आणि एकाच्या विषयी ते काहीच बोलत नाही, याचा अर्थ हिचा खरा पती हाच आहे. तसं श्रुती जगताची व्यावृत्ती करते, जगत कारणाची व्यावृत्ती करते. आणि आत्मपती समोर उभा राहिला की श्रुती नावाची वधू तत्संबंधाने काहीच बोलत नाही. जैसे न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. बाळा म्हणजे ती कन्या जिचं लग्न झालं आहे, न सांगणेवरी, पती संबंधाने काही सांगत नाही, पण न सांगतासुद्धा तो आपला पती आहे याचं स्पष्टीकरण ती करते की नाही. म्हणजे न सांगतासुद्धा काही सांगता येतं बरं, म्हणजे न बोलताही सांगता येतं.
जैसे न सांगणेवरी बाळापती शुरूप करी, तसं बोल निमालेपणे सगळे शब्द आपले संपले आहे, व्यावृत्ती केली आहे. तद्वारे सुद्धा काय बाळापती शुरूप करी, बोल निमालेपणे शब्द ज्या ठिकाणी संपून जातात, शब्द संपल्यानंतर सुद्धा बोल निमालेपणे विवरी, ते विवरण करते. पण कोणाचं? ज्याची चर्चा करता येत नाही त्याचं. ज्याची चर्चा करता येत नाही त्याचं मात्र ती विवरण करते. तसं वेदाने विधिमुखाने काही लक्षणं सापेक्ष सांगितले आणि निषेधमुखाने अन्यांची व्यावृत्ती करून जगताचं कारण व्यावृत्ती करून परब्रह्माला अवशिष्ट ठेवलं. म्हणून ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं म्हणून ज्ञानोबांनी वेदाचं प्रामाणिक तत्संबंधाने सांगितलं. वेदाच्या प्रतिपादनाचा परमात्मा विषय आहे. कोण आहे? याला प्रमाण म्हणतात. आणि अशा परब्रह्माला आम्ही नमोजी नमस्कार करतात. त्या परब्रह्माचा जय जयकार पुढच्या पदामध्ये करणार आहे. विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.